मी परत शिवपस्तोर रस्ता खुला करण्यासाठी त्यांना पत्रव्यवहार केला होता. त्यांनी त्याच्यावर कुठलीच ऍक्शन घेतलेली नाही. त्यांनी हायकोर्टाचा आदेश म्हणून फक्त या 4-5 शेतकऱ्यांचेच काल येऊन सगळ्यांचे रानं चुकीच्या पद्धतीने चिरलेले आहेत. गाईचा चारा देखील पूर्ण काढून टाकलेला आहे. आता त्या गायांना टाकणार काय? नमस्कार मित्रमंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील तांबट सांगवी या गावामध्ये. इथल्या शेतकऱ्यांसोबत नेमकं स्थानिक प्रशासनानं काय केलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. गट क्रमांक शेतीचा ज्यांच्या 46, 45 आणि 47 असा गट क्रमांक आहे वेगवेगळा. आणि रस्त्याचा हा प्रश्न आहे. नेमका काय यांच्यासोबत प्रकार सुरू आहे हे या बातमीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तुमच्या अगोदर मला पूर्ण नाव सांगा. तर माझं नाव नरवटे रुक्माजी केशव आहे. मी राहणार तांबट सांगवी. तर आपला एक गट क्रमांक 46 आहे. आपण थांबलेलो आहोत आता. तर हा गट क्रमांक 46 मध्ये आपण सध्या स्थिती थांबलेलो आहोत. बर, काय नेमका प्रकार झाला आहे आता ते पूर्ण सविस्तर. प्रकार असा आहे की सर, आम्ही 2016 पासून आपण मागणी करतोय की तांबट सांगवी ते काळेगाव रस्त्यासाठी हे खुला करून मिळण्याबाबत. तर हा आपला 100 वर्ष झाले हे आमचा वहिवाटीचा रस्ता चालू आहे, ऑलरेडी चालू आहे 46 मध्ये. तर अनर्थ साहेब काल आले होते इथं. त्यांनी ते मागे 1 महिन्यापूर्वी आले होते, तेव्हा पण काही नोटीस काढलेली नव्हती. आणि त्यांनी असं सांगितले की तुम्ही समंजसानं वहिवाटीप्रमाणे रस्ता काढूत आणि तुम्ही सगळ्यांनी मिटिंग घ्या. पण तेव्हा पण नोटीस काढलेली नव्हती. आणि आता पण काल त्यांनी आता इथं हजर झाले, कोर्टाचा आदेश आहे म्हणून. पण तेव्हाही त्यांनी काही पूर्वसूचना दिलेली नव्हती किंवा कुठलीच नोटीस आम्हाला दिली नाही. आणि आम्हाला असं एक सांगितलं की तुम्ही दुसरा एक पत्र द्या. मी आता नवीन आलो इथं, एक पत्र द्या, मी तांबट सांगवी ते तुमची जी शिव आहे तिथपर्यंत तुम्हाला रस्ता खुला करून देतो, त्याच्या पत्रावर ऍक्शन घेतो. पण मी हे 26/11/25 ला परत 2016 पासून देतोय. आणि ही परत त्यांच्या म्हणण्यानुसार मी परत शिवपस्तोर रस्ता खुला करण्यासाठी त्यांना पत्रव्यवहार केला होता. त्यांनी त्याच्यावर कुठलीच ऍक्शन घेतलेली नाही. त्यांनी हायकोर्टाचा आदेश म्हणून फक्त या 4-5 शेतकऱ्यांचेच काल येऊन सगळ्यांचे रानं चुकीच्या पद्धतीनं चिरलेले आहेत. सगळं पिकांचं नुकसान केलेलं आहे. त्यांनी पूर्वसूचना कुठलीही दिली नाही. पिकं काढून घ्या, काय त्याचं काहीच त्याने दिलं नसता येऊन जीसीपीच्या सहाय्याने पूर्ण पिकाचं नुकसान केलेलं आहे. आणि भूमी अभिलेखाला मी वारंवार सांगितलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही खुना केलेल्या आहेत. तुम्ही दुरुस्ती करून दोन्ही साईडनं मोजून जे हद्दी आहेत हद्दी कायम करून तुम्ही रस्ता काढण्यात यावा. ते म्हणले तुम्हाला कुठं जायचंय ती जावा, आमच्यावर काय केसेस दाखल करायचे ती करा. आम्ही ह्या साहेबाच्या म्हणण्यानुसार आदेशानुसार आज रस्ता काढत आहोत. तुम्ही फीस भरा, काय करायचं ती करा, असं बोलून त्यांनी नुकसान केलं. या प्रकरणाचा मुद्दा असा आहे की काही शेतकऱ्यांनी ही पाऊलवाट जी आहे तांबट सांगवी ते काळेगाव शिवरस्ता आहे पुढे गेल्यानंतर, आणि त्या शिवरस्त्याला जोडण्यासाठी मागणी केली होती हा रस्ता खुला करण्यासाठी. आणि माननीय न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेला आहे की हा रस्ता 45 दिवसात खुला करण्यात यावा. मात्र नायब तहसीलदार यांचं काम आहे की शेतकऱ्यांना अगोदर ही नोटीस आमच्याकडे आलेली आहे आणि आम्ही तुम्हाला पूर्वसूचना देत आहोत की तुमच्या 45, 46 आणि 47 जे काही यांचे गट क्रमांक आहेत, या गट क्रमांकातील जे तुमचे पीक आहे ते काढून घ्या, अन्यथा आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. परंतु पूर्वसूचना न देता तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचं कशा पद्धतीचं नुकसान करण्यात आले. या ठिकाणी हे पालक आहे, कांदा आहे आणि त्याचबरोबर भुईमुगची शेंग सुद्धा आहे. आणि पाठीमागे तिकडे जर बघितलं आपण तर पशूंचा चारा म्हणजे गवत आणि त्याच्या पलीकडे ऊस सुद्धा आहे. तर इतक्या ह्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता डायरेक्ट JCB चालवण्यात आलाय. परंतु हे योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कळवा कमेंट बॉक्समध्ये. पुढे आणखी काय सांगायचं आहे सविस्तर? तर आता आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलंय सर, आपली मागणी माझी 2016 पासूनची आहे. तर डायरेक्ट काळेगाव पस्तोर रस्ता खुला करून देण्यात यावा. तुम्ही हे रस्ता देण्यासाठी तयार आहात, ते आम्ही परंतु पूर्ण रस्ता खुला झाला हा पाहिजे. पूर्ण रस्ता खुला झाला पाहिजे. नसल तर आम्ही कुणालाही ह्या रस्त्यामध्ये येऊ देणार नाही. आम्हाला त्यांनी जसं कायद्यावर बोट ठेवलंय
तसं कायद्यावर बोट ठेवून त्यांनी काळेगाव पस्तोर त्यांनी रस्ता खुला करून देण्यात यावा. नोटीस दिली नाही हा कोर्टाला. हा, एक मिनिट, हा बोला बोला. आम्हाला नोटीस दिली नाही, आमचं सहमती घेतली नाही. न सहमती घेता हे आमच्यावर मी पिकाचं नुकसान केले आणि आम्ही सहमतानं कडीनं देता असताना दंडमशाहीनं रस्ता आमच्या मधून घातला. मला सांगा किती नुकसान झाले? आता हे पालक आहे, कांदा आहे, सरासरी अंदाजे किती झाले? 50,000 रुपये सुरुवात आहे. बियाचे कांदे आहेत, शेंग आहे, रोप आहे कांद्याचं, पालक आहे. रोजचं पालक 1,500 पालकाची याची आमचं हे नुकसान करून टाकले. मेन म्हणजे हा, गवत देखील समोर त्याने गाईचा चारा देखील पूर्ण काढून टाकलेला आहे. आता त्या गायांना टाकणार काय? तिने आधी सांगायला हा. पाहिजे होतं चारा नाही नाही, चाऱ्यात पूर्ण भात झाला, शेंगाचं रोपाचं सगळं वाटोळ त्यांनी केलं. त्या एवढं साहेबांनी नुकसान आहे. आम्हाला लिखी द्यायला पाहिजे होतं, नोटीस द्यायला पाहिजे आम्ही होती. काढून घेतलं आम्ही ह्या तारखेला आपल्याकडे येत आहेत, हा. जे काही रस्त्यामध्ये आम्ही मार्कआउट टाकलंय त्याच्यामध्ये जे काही पिकं येतात ते काढून घ्या. जे ऊस आहे तो आज त्या ऊसामध्ये टुळी लागणार आहे. आज तो 2 दिवसामध्ये ऊस जाणार होता, पण काल या जेसीबीच्या साहाय्याने पूर्ण त्यांनी मोडून टाकून त्याचा पार पाणी करून टाकलेलं आहे. तिथं त्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सर्व शेतकऱ्यांचं तिथं नुकसान झालेलं आहे. सर इथल्या तहसील प्रशासनाला माझा सवाल आहे, तुम्हाला जर माननीय न्यायालयाने आदेश दिला असेल की 45 दिवसात हा रस्ता खुला करण्यात यावा, अगदी बरोबर आहे, खुला केलाही पाहिजे. 45 दिवसात रस्ता खुला करायला पाहिजे आणि तो केलाच पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान करून का? सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर तहसीलदारला मामलेदार ऍक्ट 5 नुसार शेतकऱ्यांचे जमीन फाडून तोडून मोडून रस्ता देण्याचा अधिकार आहे, तर तो सुद्धा त्यांनी वापरला पाहिजे. परंतु त्या शेतकऱ्यांना, संबंधित शेतकऱ्यांना त्याची जाणीव का करून दिली नाही, हा माझा इथल्या स्थानिक प्रशासनाला सवाल आहे. मला सांगा, यापुढे जर तुमची प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर पुढे काय तुमची भूमिका असणार आहे? आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही रीतसर आम्ही आता लेखी अर्ज देणार आहेत त्यांना. त्याच्यावर त्यांनी ऍक्शन घेतली तर ठीक, नसल तर आम्ही पुढे आंदोलनाची दिशा आम्ही आंदोलन करून त्यांच्या उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या तहसीलला. ही घटना खर तर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब, हे तुम्ही तांबट सांगवीच्या शेतकऱ्यांची दखल घ्याल अशी मला अपेक्षा आहे. कारण तुम्ही आदेश दिलेला आहे की शेतकऱ्यांचे अडवण्यात आलेले रस्ते खुले करून देण्यात यावे. मात्र ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे याचा विचार केला जाणार नाही का तुमच्या राज्यात, असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय म्हणत होता तुम्ही, आता सांगा सविस्तर. रस्ता देखील यानं नकाशाप्रमाणे काढलेला नाही, चुकीचा काढलेला आहे आणि नुकसान पण तेवढं नुकसान हटकून केलेले आहे. नाही, नकाशावरती हे पाऊलवाट आहे का? पाऊलवाट आहे, पण चुकीच्या पद्धतीने काढतात. बर, भर मधातून काढलेला आहे. मग नेमकी कुठून आहे पाऊलवाट? आम्ही साईडनं दिलेली आहे, रस्ता आमची चालू आहे, तरी पण त्याच्यामध्ये हे दुसरा रस्ता मधून काढला. इथल्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन मध्ये मला सांगितलेलं आहे की तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे पारंपरिक पद्धतीने शेकडो वर्षापासून हीच वहिवाट आहे आणि खऱ्या अर्थानं वहिवाट सुरू असताना देखील जाणीवपूर्वक तहसीलदार महोदयांनी या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे, असे सुद्धा त्यांनी मला ऑफलाईन मध्ये सांगितलेलं आहे. काय बोलत होतात? मी बोलत होतो की त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे. मी त्यांना सांगितलं, सर मला इथून गावात जायचा प्रश्न आहे, तुम्ही गावात जाणाऱ्या शेतकऱ्याला नकाशाप्रमाणे दाखवा, त्यांनी तिथून रस्ता देतील. त्यानं देत नसेल तर त्याचं वावर चिराना. माझं 100 वर्षापासून वहिवाटीप्रमाणे रस्ता चालू आहे आणि मी कुलकर्णी साहेब होते तेव्हाही सांगितलं होतं, अर्ध्या रात्री मी पुढं रस्ता काढून द्यायला तयार आहे. वहिवाटीप्रमाणे मस्त रस्ता काही बंद नाही, रस्ता चालूच आहे. पण त्यांनी जाणून बुजून त्या पुढल्या त्यांचं काय मॅनेज झालं माहित नाही, त्यांनी जाणून बुजून हा रस्त्या रान चिरून आमचं वाटो म्हणजे नुकसान केलेलं आहे. सर म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालं हे माहित नाही असं म्हणता येईल. स्पष्ट बोललं पाहिजेत आपण की नेमका काय त्यांच्यामध्ये काय दुसरा वेगळा काय व्यवहार झालेला आहे असं मला म्हणायचं. तसा काही असू शकतो, कारण वहिवाटीप्रमाणे रस्ता चालू असताना जाणून बुजून शेतकऱ्याचे रान चिरायचे म्हणजे हे काहीतरी त्यांचं त्याला सेटलमेंट असेल किंवा त्यांचे काही नातेवाईक असतील, हे तसे अनार्थ साहेबाचे त्याचे काहीतरी संबंध असतील, त्याच्यामुळे त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे. तहसीलदार महोदय या प्रकरणावरती दखल घेऊन या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील
हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय. पुढच्या भागामध्ये नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे की पुढे या शेतकऱ्यांसोबत नेमकं काय घडलं आणि काय होणार आहे हे सुद्धा दाखवणार आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.